मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात कायद्याचा धाकच उरला नसल्याचं हे आणखीन एक बोलकं उदाहरण। काल परवापर्यंत धडधाकट असलेले धान्याचे व्यापारी रत्नेश गुप्ता आज अंथरुणाला खिळले आहेत। रविवारी रात्री काम आटपून घरी परतणाऱ्या रत्नेश गुप्तांना 4 ते 5 गुंडांनी लूटमारीच्या हेतून भर रस्त्यात अडवलं। त्यावेळी पैसे देण्यास नकार देणाऱ्या रत्नेश गुप्तांवर टोळीचा प्रमुख असलेला फैयाज खान आणि त्याच्या साथीदारांनी प्राणघातक हल्ला केला। फैजान ने सबसे पहला इधर मारा मुझे। इधर मारने के बाद में मेरे गले में 2 तोले की सोने की चेन थी, वो झपटा सर। उसके बाद में उन्होंने कंटिन्यूस कम से कम 6 से 7 चाकू बहुत स्पीड से पैर में पूरे घुसेड़ दिए मुझे। और जब जैसे ही मैं गिर गया तो वो लोग वहां से निकल गए। नागपुरातील अत्यंत रहदारीच्या सीए रोडवर हा प्रकार घडला। गुंडांच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावलेल्या रत्नेश गुप्तांच्या शरीरावर तब्बल 50 टाके पडले आहेत। रत्नेश सोबत त्यांचे मित्र योगेश पुरोहित हे सुद्धा गुंडांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत। जिन लोगों ने आज मेरे साथ में ये सब किया, उन्हें उनके ऊपर कड़क कार्रवाई हो। हर इंसान की जान कीमती है। मैं आज किसी का बेटा हूं तो और भी लोगों के बेटे बाहर कोई काम से निकल रहा है, कोई कुछ निकल रहा है सर। तो ये सब चीजें नहीं होनी चाहिए। पुलिस को और बंदोबस्त तगड़ा करना चाहिए। घटनेनंतर नागपूर पोलिसांनी नेहमीप्रमाणे पाट्या टाकण्याचं काम केलं। या हल्ल्याचा सूत्रधार फैयाज खानला पोलिसांनी अटक केली, तर त्याचे इतर साथीदार पोलिसांच्या हाती लागले नाहीत। 5 आरोपीमध्ये एक फैयाज जो मेन आरोपी आहे त्याला आम्ही अटक केलंय। दुसरा आरोपी अमीर सोयल मोहम्मद इजाज उर्फ बंटी, याला ही घटना घडल्यानंतर कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्याला तपासले असता त्याच्याकडे हत्यार मिळून आले। नागपुरात हाणामारी आणि खुनाच्या घटना नित्याच्याच झाल्यात। शहरात कायदा सुव्यवस्था उत्तम असल्याचे दावे नेहमी केले जातात, मात्र व्यापारी रत्नेश गुप्तांना झालेली मारहाण नागपूरची सत्य परिस्थिती सांगण्यासाठी पुरेशी आहे। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।